याच्या एका दर्शनानं केवळ कोटिलिंगार्चनाचं पुण्य मिळतं आणि इथल्या तीर्थाच्या केवळ एका स्नानानं कोट्यावधी तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. अशा परमपावन कोटेश्वराचं दर्शन घेणं हे समस्त करवीरवासियांचं भाग्य. करवीरामध्ये असलेल्या सर्व देवांच्या सर्व तीर्थांच्या दर्शनाचं पुण्य देणारा हा देव म्हणजे सर्वेश्वर. आज आपण छत्रपती शिवाजी पुलावरून पंचगंगा नदी ओलांडतो. त्याच्या उजव्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या थोडा अलीकडं या सर्वेश्वर महादेवाचं स्थान आहे. करवीरातल्या सर्व देवांच्या आणि सर्व तीर्थांच्या दर्शनाचं पुण्य देणारा हा सर्वेश्वर महादेव जयंती आणि गोमती हे दोन परमपावन प्रवाह. आज जरी दुर्दैवानं यांना नाल्यांचं स्वरूप आलं असलं तरी या परमपावन प्रवाहांच्या मध्यभागी वसली आहे ती बेट द्वारका. भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण परिवारासह ज्या ठिकाणी वास्तव्य केलं तो हा परिसर म्हणून ही बेट द्वारका. महानगरपालिकेच्या विकासाच्या काळामध्ये वरुण तीर्थ मुजवताना त्याचा पाठ थेट पंचगंगेपर्यंत काढला होता आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अगदी 2 घरांच्या भिंतींचं नुकसान व्हावं इतका जलप्रवाह या वरुण तीर्थाला होता. ब्रह्मेश्वराच्या मंदिराचं आगळं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी भव्य रंगशिळा. या रंगशिळेबरोबरच गाभाऱ्यामध्ये सुंदर असं ब्रह्मेश्वराचं लिंग आणि नंदी यांचं दर्शन आपल्याला घडतं. त्यात विश्वेश्वर या करवीर क्षेत्राचा महिमा जाणून करवीर क्षेत्री आले आणि त्यांनी वास्तव्य केलं. ती जागा म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिराच्या उत्तर बाजूला अर्थात देवीच्या उजव्या बाजूला असलेला श्री काशी विश्वेश्वर. इथं फक्त विश्वेश्वरच नव्हे तर गंगा, अन्नपूर्णा यांच्यासह भैरव, दंडपाणी असा काशीचा सगळा परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर साक्षात गंगामाईचं वास्तव्य समोर असलेल्या काशीकुंडाच्या रूपानं आपण आजही प्रत्ययाला येतो. भगवान शंकर म्हणजे भारतीय संस्कृतीतलं एक सर्वमान्य आणि सर्वपूज्य दैवत. अखंड भारतात क्वचितच एखादं असं गाव असेल जिथं भगवान शंकरांचं एखादंही मंदिर नाही. शिवालय या नावानं ओळखली जाणारी शंकराची अनेक स्थानं संपूर्ण भारतवर्षात आहेत. त्यातली 12 ज्योतिर्लिंग तर विख्यातच आहेत, पण त्याहीपेक्षा प्रत्येक गावामध्ये गावाच्या पाणवठ्यावरती, गावातल्या एखाद्या वटवृक्षाच्या किंवा पिंपळाच्या पारावरती गावात असलेलं स्वतंत्र मंदिराच्या रूपानं कुठे ना कुठे भगवान शंकराचं अस्तित्व आपल्याला प्रत्येक वेळेला जाणवतं. भगवान शंकर हे खरं तर असं दैवत ज्याची पूजा कुणीही करावी. देव, दानव, मानव या सगळ्यांना सारखाच प्रिय असणारा देव म्हणजे भगवान शंकर. आणि म्हणूनच देवांचाही देव असा हा देव महादेव म्हणून ओळखला जातो. भगवान शंकरांच्या अनेक लीला संपूर्ण पुराणकथांमध्ये प्रसिद्ध आहेत. वस्तुतः त्रिदेवांच्या गणनेत जर आपण बघितलं तर भगवान शंकर हे संहाराचं किंवा प्रलयाचं दैवत मानलं जातं. सत्व, रज, तम या तिन्ही गुणापैकी तमोगुणाचा अधिष्ठाता म्हणून भगवान शंकरांना ओळखलं जातं. पण शैव संप्रदायाच्या मते परब्रह्म परमेश्वर, निर्गुण, निश्चल, निष्कल असं परब्रह्म म्हणजे साक्षात सदाशिव आणि त्याच सदाशिवाच्या मायेच्या संयोगातून या सृष्टीचा जन्म झाला अशी शैव संप्रदायाची धारणा. असा भगवान सदाशिव त्रिविधाकार होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश रूपानं पुन्हा एकदा अवतीर्ण होतो आणि त्यातल्या भगवान शंकरांच्या रूपांना, त्यांच्या लीलांना आपण सगळेच जण जाणतो. भगवान शंकरांची पूजा मूर्ती रूपात सुद्धा होत असली तरी त्यातून प्रामुख्याने जी त्यांची पूजा होते ती लिंग रूपामध्ये. शिवलिंग हे खरं तर सृष्टीनिर्मितीचं एक सुंदर असं प्रतीक. आपल्याला शिवलिंग म्हटलं की फक्त भगवान शंकरांचं आणि एक रूप आपल्याला जाणवतं, पण त्या शिवलिंगामध्ये सुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांसह मूळ प्रकृतीचं म्हणजे मायेचं सुद्धा आवरण योनिपीठाच्या रूपामध्ये असतं हे आपल्याला क्वचितच लक्षात येतं. भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी भस्मासुरवध, गजासुरवध, अंधकासुरमर्दन अशा अनेक लीला प्रसिद्ध असल्या तरी त्यातून प्रत्येक वेळेला भगवान शंकराचं एक निराळं रूप समोर येतं. मार्कंडेयासाठी साक्षात यमाला सुद्धा शासन करणारे भगवान शंकर आपल्या भक्तांची किती काळजी करतात याचं उत्तम उदाहरण आहे. तर गजासुर मर्दनामध्ये गजासुराला मुक्ती मिळावी म्हणून त्याचं कातडं स्वतःभोवती पांघरणारा भगवान शंकर आपल्या शत्रूबद्दलही तितकंच प्रेम ठेवतो याचंही उदाहरण म्हणता येईल. शंकरांचा उल्लेख पूर्ण कथांमध्ये येतो, पुराणकथांमध्ये येतो, तो बऱ्याचदा भोळा शंकर म्हणून. शंकराचं हे भोळेपण म्हणजे त्याचं अज्ञपण नाही तर त्याचं हे भोळेपण म्हणजे त्याचं भक्तांवरती असलेलं प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी तो देव काहीही करायला तयार होतो
मग कदाचित ते सगळ्या सृष्टीनिर्माच्याही नियमांच्याही विरुद्ध असेल तरीही हरकत नाही, पण एकदा शंकर प्रसन्न झाले की ते हवं ते द्यायला समर्थ आहेत आणि याच जाणीवेतून अनेक असुरांनी सुद्धा भगवान शंकरांची उपासना केली. भगवान शंकर असुरांना वरदान देतात आणि त्यांच्या वरदानानं उन्मत्त झालेले असुर पुन्हा सृष्टीला त्रास देतात. म्हणून अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की सगळं काही जाणत असून भगवान शंकर असुरांना असं वरदान का बरं देत असतील. तर पुराण कथांचा संपूर्ण अन्वय बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल, शिवाचं काम आहे संहाराचं. ज्या ज्या वेळेला मानवी मनामध्ये असते किंवा अगदी देवांमध्ये सुद्धा असू दे, दुर्गुणांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागतो, त्यावेळेला त्या दुर्गुणांना शांत करण्यासाठी भगवान शंकर एखाद्या असुराला वरदान देतात. ज्या वेळेला इंद्रादी दशदिक्पाल देवतांना स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व होतो, त्यावेळेला तो गर्व शांत करण्याला भगवान शंकर एखाद्या असुराला प्रबळ करतात. आणि मग तो प्रबळ झालेला असुर ज्या वेळेला देवतांचे अधिकार काढून घेतो, त्यावेळेला देवांच्या लक्षात येतं की आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आणि मग पुन्हा एकदा परब्रह्म तत्वाची उपासना करून परब्रह्माच्या नव्या अवतारासाठी हे देव प्रार्थना करतात. म्हणजे आपल्या मनातल्या दुर्गुणांचं पारिपत्य करण्यासाठी भगवान शंकर या असुरांना वरदान देतात. पण त्याच वेळेला जो कोणी भक्तीनं प्रेमानं मला शरण येईल त्याचा संपूर्ण कैवार घ्यायला मी समर्थ आहे हेही दाखवून देत असतात. अशा भगवान शंकरांच्या उपासनेचे अनेक प्रथा परंपरांचे नियमांचे दाखले आपल्याला कथांमध्ये मिळत असले, पुराणांमध्ये मिळत असले, तर या सगळ्या व्रतांमध्ये एक सर्वमान्य व्रत म्हणजे महाशिवरात्री. वस्तुतः प्रत्येक महिन्याची कृष्ण त्रयोदशी ही शिवरात्र म्हणून ओळखली जाते, पण त्यातच माघ महिन्यामध्ये येणारी ही कृष्ण त्रयोदशी म्हणजे महाशिवरात्र. आणि याच महाशिवरात्रीची अनेक नियम, अनेक त्याबद्दलची कथानकं आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. परंपरागत मान्यतेनुसार भगवान शिवाचा विवाह ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. पण हा दिवस म्हणजे सती आणि शंकराच्या विवाहाचा किंवा पार्वती आणि शंकराच्या विवाहाचा नव्हे, तर साक्षात परब्रह्म स्वरूपाच्या सदाशिवाचा आणि मायेच्या म्हणजे प्रकृतीच्या संयोगाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र. कालरात्रीर महारात्री मोघरात्रीश्च दारुणा असं दुर्गा सप्तशतीमध्ये म्हटलं. म्हणजे ज्या महानिशा म्हणून मानल्या जातात त्यामध्ये अगदी शक्तीच्या उपासकांसाठी सुद्धा जी महानिशा म्हणून ओळखली जाते ती ही महानिशा म्हणजे महाशिवरात्र. या काळातल्या दिवसभरांच्या उपासनेला तर महत्त्व आहेच, पण त्याबरोबर महत्त्व आहे ते यामपूजेला म्हणजे सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत केलेल्या पूजांना. ज्याप्रमाणे दिवसाच्या 4 प्रहराचा भाग हा प्रहर म्हणून ओळखला जातो, अशा 8 प्रहरांचा एक दिवस म्हणजे एक अहोरात्र तयार होतो. तसा सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा प्रहर किंवा भाग जो आहे, जो रात्रीचा भाग आहे, त्यातल्या प्रहरांना याम असं नाव आहे. त्यामुळं सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत 4-4 तासांचे भाग करून हे 3-3 तासांचे भाग करून 4 याम यांची कल्पना केली जाते. या 4ही यामांना भगवान शंकरांची वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या द्रव्यानं, वेगवेगळ्या पूजा साहित्यानं पूजा केली जाते, वेगवेगळ्या मंत्रांनी पूजा केली जाते. तिला यामपूजा असं म्हटलं जातं. आणि या यामपूजेमध्ये सुद्धा मध्यरात्रीचा काळ हा निशिथ काळ म्हणजे ज्या काळामध्ये शिवतत्व अधिक दृष्ट्या आविर्भूत होतं असं मानलं जातं, तो निशिथ काळ म्हणून मध्यरात्रीचा काळ मानला जातो. त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपोषण करून सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत यामपूजा करण्याला आणि त्याचबरोबर यामपूजा शक्य नसेल तर किमान निशितकाली पूजा करण्याला एक आगळं महत्त्व आहे. शिवाला बेल, धोत्र्याची फुलं, त्याचबरोबर गंगाजल किंवा शुद्ध जल आणि दूध या वस्तू जरी अर्पण केल्या जात असल्या तरी भक्तानं प्रेमानं दिलेलं फूलसुद्धा या भगवान शंकरासाठी तितकंच प्रिय आहे. शिवाच्या उपासनेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण नियम असा आहे की शंकराची पूजा कितीही वेळा करता येते. म्हणजे समजा एखादा भक्त आधी महादेवांची पूजा करून आलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा भक्त जरी पूजेला आला तरी पहिल्या भक्ताने केलेली पूजा उतरवून दुसऱ्या भगवान शंकरांची पूजा करू शकतो. प्रत्येक देवाच्या प्रिय वस्तू सांगताना शिवो जलधार प्रिया असं या शंकराचं स्वरूप वर्णन केलं. त्यामुळं महाशिवरात्रीपासून ते मृग नक्षत्रापर्यंत भगवान शंकरांच्या डोक्यावरती सतत धार धरण्याचा प्रघात आपल्याला अनेक शिवमंदिरांमध्ये पाहायला मिळतो. भगवान शंकर आणि त्यांचं शिवलिंग हे एक अध्यात्मातलं एक विलक्षण तत्व आहे. लिंग स्वरूप अर्थात सृष्टीचं पुरुष तत्व आणि योनिपीठ अर्थातच प्रकृती या सयोनी लिंगाच्या रूपातून संपूर्ण सृष्टी आकाराला येते. म्हणून शिवलिंगावरचं तीर्थ हे न ओलांडण्याचा प्रघात आहे. कारण पुरुष प्रकृतीच्या निर्मितीतून तयार होणारं हे तीर्थ अर्थातच विश्वाच्या रचनेचं प्रतीक आहे.
आणि विश्वाची रचना ओलांडण्याचं सामर्थ्य कोणाकडेही नाही हे जाणून शिवनिर्माल्य न ओलांडण्याचा प्रघात आपण पाळतो. पण त्याहीपेक्षा पुराण ग्रंथामध्ये शिवमहिम्न नावाच्या एका स्तोत्राची सुंदर कथा पाहायला मिळते. शंकराचं निर्माल्य हे कधीही पायदळी तुडवलं जाऊ नये असा एक संकेत आहे. त्यामुळं शिवाला वाहिलेल्या वस्तू या तितक्याच सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी विसर्जित कराव्या लागतात. ज्या ठिकाणी त्या विसर्जित केल्या जातात त्या ठिकाणी चंडेश नावाच्या गणाचं वास्तव्य केलेलं असतं आणि त्या चंडेश नावाच्या गणाला हे शिवनिर्माल्य अर्पण केल्यानंतर त्याचा निर्माल्य दोष भग्न पावतो. मग या पुष्पदंत नावाच्या गंधर्वाची कथा सांगताना असं सांगितलं जातं की हा पुष्पदंत गंधर्व इंद्राच्या नंदनवनातली फुलं काढून न्यायचा आणि हा चोर पकडण्यासाठी इंद्रानं शिवनिर्माल्य संपूर्ण नंदनवनात पसरलं. पुष्पदंत ही फुलं चोरायला आल्यानंतर त्याचा पाय शिवनिर्माल्यावरती पडला आणि त्याच्या सगळ्या सिद्धी गेल्या. म्हणून शिवनिर्माल्याचा अपराध झाला हे ओळखून पुष्पदंतानं त्याची केलेली स्तुती, भगवान शंकरांची केलेली स्तुती म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. भगवान शंकरांच्या अभिषेकासाठी या शिवमहिम्न स्तोत्राचा उपयोग आजही केला जातो. महिम्न पारंते विदुषितोय यज्ञ सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनाम अपि अशी सुरुवात असलेले महिम्न स्तोत्र भगवान शंकरांच्या अथांग अशा स्वरूपाचा प्रत्यय आणून देते. त्याचबरोबर वेदांमधलं रुद्र ऋसुक्त किंवा रुद्र हा सुद्धा भगवान शंकरांच्या अभिषेकासाठी वापरला जातो. नम आणि चम अशा दोन प्रकारचे अनुवाद या रुद्रसूक्तामध्ये आहेत. नम म्हणजे भगवान शंकरांच्या विराट स्वरूपाला केलेलं वर्णन. यामध्ये शंकराचं अगदी लहानातल्या लहान रूपापासून ते विराट अशा संपूर्ण सृष्ट्यात्मक रूपाला केलेलं अभिवादन आपल्याला या रुद्रसूक्तामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून पहिल्या 11 अनुवाकांना नमक असं म्हणलं जातं. नमः सोमायच्या रुद्रायच्या न स्तंभायच्या अशा प्रकाराने केलेली ही स्तुती भगवान शंकरांना त्यांच्या कृपेच्या प्रार्थनेसाठी म्हणून केली जाते. आणि त्याच वेळेला भगवान शंकरांनी आपलं रक्षण करावं यासाठी त्यांची ही स्तुती केली जाते. तर त्याच वेळेला चमक म्हणून असलेले हे 11 अध्याय म्हणजे भगवान शंकरांकडे केलेली प्रार्थना आहे, ज्याच्यामध्ये अगदी गोधुमाष्टमे मसुराष्टमेपासून म्हणजे अगदी गहू आणि मसूर यांच्यापासून ते इंद्राष्टमेपर्यंत म्हणजे अगदी इंद्रपदापर्यंत किंवा सविताष्टमे म्हणजे सवितृपदापर्यंतची प्रार्थना केलेली आपल्याला बघायला मिळते. अशा या भगवान शंकरांच्या उपासनेच्या अनेक प्रथा परंपरा असल्या तरीसुद्धा भोळ्या भक्तांसाठी शिवाची पूजा म्हणजे लोटाभर पाणी, काही तांदूळ किंवा काही अक्षता आणि बेलाचे एक पान यावरून जे सुद्धा जो प्रसन्न होतो असा देव म्हणजे भगवान शंकर. आणि या शंकराची अनेक स्थानं या करवीर क्षेत्रामध्ये अर्थात कोल्हापुरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. करवीर महात्म्यातल्या श्लोकाप्रमाणे करवीरे जलन शंभू पाषाणस्तु जनार्दना सिकता मुनया सर्वे तरवा सर्व देवता. म्हणजे करवीरे जलन शंभू अर्थात करवीरामध्ये पाण्याच्या थेंबा इतकी शिवक्षेत्र आहेत. पाषाणस्तु जनार्दना म्हणजे खड्या दगडांइतके भगवान विष्णूंची स्थान आहेत. तर तरवा सर्व देवता म्हणजे सगळ्या झाडं वृक्ष म्हणजे सर्व देवता आहेत. तर सिकता मुनया सर्वे म्हणजे वाळूचा प्रत्येक कण इतके ऋषीमुनींचं वास्तव्य आहे. असं हे परमपावन करवीर क्षेत्र. या करवीर क्षेत्रामध्ये भगवान शिवाची जी अनेक स्थानं आहेत त्या अनेक स्थानांचा महिमा जाणून घेताना या क्षेत्रामध्ये भगवान शंकर किती ठिकाणी किती नावांनी विराजमान आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच मनोरंजक आहे. करवीर क्षेत्राच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला अष्टमहालिंगाच्या रूपानं भगवान शंकरांचं पहिलं दर्शन घडतं. कोल्हापूरपासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावरती असलेली ही स्थानं म्हणजे शिवाचं एक मूर्तिमंत आणि सुंदर असं स्थान आपल्याला अनुभवायला देतात. पूर्वेला औरवाड, आग्नेयेला खिद्रापूर, दक्षिणेला येळूर, नैऋत्येला संकेश्वर, पश्चिमेला भोगाव, वायव्येला वाटेगाव, त्यानंतर उत्तरेला बहेरामेश्वर, ईशान्येला हरिपूरचा संगमेश्वर अशा प्रकारानं ही अष्टमहालिंग या करवीर क्षेत्राचं रक्षण करतात. त्यानंतरची चतुर्थ महाद्वार लिंग म्हणजे पूर्वेला आळते, दक्षिणेला चक्रेश्वर, पश्चिमेला कळे आणि उत्तरेला येडनिप्पाणी जवळचा गुप्त मल्लिकार्जुनहर अशा रूपानं या चतुर्थ महाद्वार लिंगांचं दर्शन घेतल्यावरती करवीर क्षेत्राच्या 4 बाजूला 4 कल्लेश्वरांचंही दर्शन घडतं. सगळ्यात महत्त्वाची या करवीर क्षेत्रामध्ये जी अनेक स्थानं आहेत ज्याच्यामध्ये लक्ष्मीविजय ग्रंथाप्रमाणे जर आपण बघितलं तर करवीर क्षेत्रामध्ये भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घडतं, ज्यामधली 5 ज्योतिर्लिंग तर करवीर निवासिनीच्या मंदिर प्रकारातच आहेत. दीपमाळेजवळ यातली खालच्या बाजूला दीपमाळांच्या खाली 3, त्यानंतर करवीर निवासिनीच्या उत्तरद्वाराजवळ असलेला काशी विश्वेश्वर हा 5वा, मणिकर्णिकेश्वर 6वा, त्यानंतर बुध गुरु शुक्र यांची असणारी ही लिंगस्वरूपं म्हणजे खत्री स्वीट मार्टच्या बाजूला अर्थात पूर्व दरवाजाच्या जवळ
विद्यापीठ हायस्कूलच्या आवारामध्ये एक, राधेश्याम मंगल कार्यालयाच्या तळघरात एक आणि कपिल तीर्थ अर्थात कपिलेश्वर आणि रावणेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग या करवीर क्षेत्रामध्ये आपल्याला दर्शन देतात असा उल्लेख लक्ष्मी विजय नावाच्या ग्रंथामध्ये. करवीर क्षेत्रातल्या अनेक महादेवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठा उत्सव असतो. त्यातल्याच काही ठराविक अशा शिवक्षेत्रांचं आपण महात्म्य जाणून घेऊयात. सगळ्यात प्रथम जाणून घेऊयात तो श्री मातृलिंगेश्वर अर्थात श्री मातृलिंग. करवीर क्षेत्र म्हणजे आदिशक्तीचं पूर्ण लीला विहार क्षेत्र. या क्षेत्रामध्ये जगदंबा आदिशक्ती आपल्या प्रधान प्रकृतीच्या रूपामध्ये विराजमान आहे. हातामध्ये माळुंग, गदा, ढाल, पानपात्र धारण करणारी, मस्तकी सयोनी लिंग आणि नाग धारण करणारी जगदंबा सिंहवाहिनी ही साक्षात आदिशक्ती महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई. या जगदंबेच्या मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावरती म्हणजे एक मजल्यावरती अंबाबाईचं मंदिर आणि दुसऱ्या मजल्यावरती श्री मातृलिंगाचं स्थान आहे. वर्षभरामध्ये भगवान शंकराशी संबंधित असलेले जेवढे दिवस आहेत अर्थात महाशिवरात्र, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावण सोमवार या वेळेला ह्या मंदिराचं दर्शन सामान्य भक्तांसाठी खुलं असतं. एरवी मंदिरातल्या 4 आरत्यांच्या वेळेला या मंदिरामध्ये या मातृलिंगाच्या ठिकाणी आरती ओवाळली जाते, त्याची पूजा केली जाते. हे मातृलिंग म्हणजे साक्षात शिवशक्तीचं एकाकार रूप म्हणून शिवलिंगाला केल्या जाणाऱ्या सोमसूत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाच्या ठिकाणी मात्र पाळला जात नाही. भक्तांना प्रिय असं साक्षात जगदंबा आणि शिवाचं एकत्र रूप म्हणजे हे मातृलिंग भक्तांना आनंद देणारं असं दर्शन देत असतं. श्री क्षेत्र करवीरामध्ये प्रत्येक देवतेनं तप करावं आणि स्वतःच्या नावाचं लिंग स्थापन करावं असा एक प्रघात आहे. आणि त्या प्रघाताला अनुसरूनच पश्चिम दिशेचा अधिपती अर्थात जलतत्वाचा अधिपती असलेल्या श्री वरुणदेवांचं तीर्थ अर्थात वरुण तीर्थ, ज्याला आज आपण गांधी मैदान म्हणून ओळखतो. महानगरपालिकेच्या विकासाच्या काळामध्ये हे वरुण तीर्थ मुजवताना त्याचा पाठ थेट पंचगंगेपर्यंत काढला होता आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अगदी 2 घरांच्या भिंतींचं नुकसान व्हावं इतका जलप्रवाह या वरुण तीर्थाला होता. या वरुण तीर्थाच्या काठावरती असलेले हे वरुणेश्वराचं शिवलिंग म्हणजे साक्षात जलतत्वाची अधिदेवता असलेल्या वरुणदेवांची तपस्थली. वरुण अर्थात जलतत्वाची देवता. शिवाचं आणि पाण्याचं नातं किती जवळचं आहे हे आपण सगळेच जाणतो. त्यामुळं साक्षात जलदेवतेनं केलेली ही शिवाची उपासना आणि त्या उपासनेची भूमी म्हणून वरुण तीर्थ आणि त्याच्या काठावरचा वरुणेश्वर तितकाच महत्त्वाचा आहे. दरवेळेला सगळ्या शिवक्षेत्रांशी संबंधित जे दिवस आहेत श्रावण सोमवार, महाशिवरात्र वगैरे दिवशी या वरुणेश्वराच्या दर्शनालाही भाविक आवर्जून जात असतात. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे करवीर क्षेत्राची अनेक नावं आहेत, पण त्यातल्या पहिल्या कल्पातलं म्हणजे सृष्टी निर्मितीच्या पहिल्या कल्पामध्ये करवीर क्षेत्राचं नाव होतं ब्रह्मगिरी. कोल्हापूरपासून उत्तरेला असलेल्या पन्हाळगडावरती म्हणजे ब्रह्मगिरीवरती साक्षात ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यानंतर जगदंबेनं त्यांना वरदान दिलं की आपण करवीर क्षेत्री एक महायज्ञ करा आणि त्या यज्ञातून आपल्याला सृष्टी निर्मितीचं सामर्थ्य प्राप्त होईल. पंचगंगेच्या तीरावरती ब्रह्मदेवांनी या यज्ञाची पूर्तता केली आणि त्यांच्या अवभृत स्नानासाठी पंचगंगेचा उगम झाला. याच ब्रह्मदेवाचं एक मूर्तिरूप मंदिर आज आपल्याला पंचगंगेच्या प्रवाहात पाहायला मिळत असलं तरी ब्रह्मदेवाचं लिंगरूप हे शिवाजी पेठेमध्ये ब्रह्मेश्वराच्या रूपाने विराजमान आहे. सुंदर अशा 2 खणी मंदिराचं गर्भागार, अंतराल आणि भव्य सभामंडप असं रूप आपल्याला बघायला मिळतं. या ब्रह्मेश्वराच्या मंदिराचं आगळं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी भव्य रंगशिळा. या रंगशिळेबरोबरच गाभाऱ्यामध्ये सुंदर असं ब्रह्मेश्वराचं लिंग आणि नंदी यांचं दर्शन आपल्याला घडतं. 12व्या शतकातली सुंदर घडणावळ असलेल्या मंदिरामध्ये लिंगरूपामध्ये विराजमान ब्रह्मेश्वर ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येसह भगवान शंकरांच्या पावनभूमीच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. काशीचा विश्वेश्वर म्हणजे प्रत्येक आस्तिक मनाचं श्रद्धास्थान. जन्मात एकदा काशी यात्रा घडावी अशी प्रत्येकाची भावना, पण करवीरच्या या जनतेला काशीला जाण्याचा मोहसुद्धा करू नये इतकं या करवीर क्षेत्राचं वैभव. साक्षात विश्वेश्वर या करवीर क्षेत्राचा महिमा जाणून करवीर क्षेत्री आले आणि त्यांनी वास्तव्य केलं. ती जागा म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिराच्या उत्तर बाजूला अर्थात देवीच्या उजव्या बाजूला असलेला श्री काशी विश्वेश्वर. कोण एकेकाळी करवीर क्षेत्र आणि काशी क्षेत्र यांच्या श्रेष्ठत्वाबद्दलचा वाद सुरू झाला असता भगवान विष्णूंनी दोन्ही तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये ही दोन्ही क्षेत्र ठेवली आणि करवीर क्षेत्र जव भारानं म्हणजे एका जवसाच्या भारानं श्रेष्ठ ठरलं. त्याचं कारण सांगताना जगदंबेनं सांगितलं की माझ्या क्षेत्रामध्ये भुक्ती आणि मुक्ती दोन्ही आहे तर काशीला फक्त मुक्ती आहे. हे ऐकल्यानंतर भगवान विश्वेश्वर आपला काशीचा सगळा परिवार घेऊन ज्या क्षेत्री आले आणि त्यांनी जिथं जगदंबेच्या आग्रहावरून जिथं वास्तव्य केलं ती जागा म्हणजे काशी विश्वेश्वर. इथं फक्त विश्वेश्वरच नव्हे तर गंगा, अन्नपूर्णा यांच्यासह भैरव, दंडपाणी असा काशीचा सगळा परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर साक्षात गंगामाईचं वास्तव्य समोर असलेल्या काशीकुंडाच्या रूपानं आपण आजही प्रत्ययाला येतो.
करवीर क्षेत्र ही सर्व देवतांची तपस्थली. सृष्टी निर्मितीचं सामर्थ्य मिळावं म्हणून साक्षात ब्रह्मदेवानी जिथं तप केलं ती ही भूमी. ब्रह्मदेवांच्या यज्ञाच्या तयारीसाठी सर्व देवी देवतांना ब्रह्मदेवानी आज्ञा केली. सगळे देव करवीरामध्ये आले आणि या क्षेत्राचा, या तीर्थाचा महिमा जाणून त्यांनी विचार केला, जर आपण इथली तीर्थ करत बसलो तर यज्ञाची तयारी राहून जाईल आणि जर यज्ञाचीच तयारी करत राहिलो तर या तीर्थाचा अवमान केल्यासारखं होईल. असं काय करावं की आपल्याला तीर्थांचा महिमा आणि यज्ञाची तयारी हे दोन्ही करता येईल. शेवटी देवांनी निष्कर्ष काढला, प्रत्येक देवानं एका देवतेचं एका तीर्थाचं दर्शन घ्यावं आणि त्याच्या तेजाचा एक अंश आणून एका ठिकाणी स्थापित करावा. करवीरामध्ये असलेल्या सर्व देवांच्या, सर्व तीर्थांच्या दर्शनाचं पुण्य देणारा हा देव म्हणजे सर्वेश्वर. आज आपण छत्रपती शिवाजी पुलावरून पंचगंगा नदी ओलांडतो. त्याच्या उजव्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या थोडा अलीकडं या सर्वेश्वर महादेवाचं स्थान आहे. करवीरातल्या सर्व देवांच्या आणि सर्व तीर्थांच्या दर्शनाचं पुण्य देणारा हा सर्वेश्वर महादेव आणि त्याचबरोबर खाली असणारं तीर्थ अर्थात सर्व तीर्थ, ज्याच्या दर्शनानं, ज्याच्या स्नानानं करवीरातल्या सर्व तीर्थांच्या स्नानाचं पुण्य मिळतं, अशा सर्व देवांच्या दर्शनाचं पुण्य देणारा हा सर्वेश्वर सर्व देवांचा स्वामी म्हणून या करवीरात विराजमान आहे. देवदैत्यांच्या युद्धामध्ये 33 कोटी देवांबरोबर अगदी 66 कोटी दैत्यांचा हा पूर्ण समरप्रसंग घडला आणि या समरप्रसंगामध्ये कोलासुराचा नाश झाल्यानंतर उरलेल्या दैत्यांना जगदंबेनं आज्ञा केली की या उपर मला तुमच्याशी युद्ध करण्याची इच्छा नाही, तुम्ही पाताळ लोकात निघून जा आणि मी तुम्हाला सुखनैव आश्रय देते. सर्व दैत्यांनी जगदंबेला विनंती केली की आम्ही इथं युद्धाला आलो तेच मुळात मोक्षाची इच्छा धरून. रणामध्ये मेल्यानंतर जे काही पुण्य मिळतं ते एका योग्याच्या पुण्या इतकंच आहे आणि त्यामुळं आम्हाला या युद्धामध्येच मरण येऊ दे. आम्हाला माहिती आहे की जर कोल्हासुराचा पराभव झाला तिथं आमची काही प्राज्ञा नाही, पण तरीही आम्हाला तुझ्याशी युद्ध करताना मरण येऊ दे एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे हे जगदंबे आमच्याशी युद्ध कर आणि आम्हाला मुक्ती दे. जगदंबेने हा आग्रह स्वीकारला आणि त्या दैत्यांबरोबर युद्ध करून त्यांना जिथं मुक्ती दिली, त्यांच्या संपूर्ण दैत्यांच्या या कोट्यावधी दैत्यांना ज्या ठिकाणी मुक्ती दिली त्या ठिकाणी एका स्नानानं कोट्यावधी तीर्थांमध्ये 3.5 कोटी तीर्थांची संख्या मानली जाते. त्या 3.5 कोटी तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य देणारं तीर्थ अर्थात कोटेश्वर महादेव. शिवाजी उद्यमनगरमध्ये भारत बेकरीच्या पाठीमागच्या बाजूला या कोटेश्वर महादेवाचं स्थान आहे. याच्या एका दर्शनानं केवळ कोटिलिंगार्चनाचं पुण्य मिळतं आणि इथल्या तीर्थाच्या केवळ एका स्नानानं कोट्यावधी तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. अशा परमपावन कोटेश्वराचं दर्शन घेणं हे समस्त करवीरवासियांचं भाग्य आणि या भाग्याची अनुभूती केवळ आपणच नव्हे तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देखील घेतलेली आहे. असं श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी पावन झालेलं तीर्थ म्हणजे कोटेश्वर. श्री क्षेत्र करवीर अर्थात अनेक परमपावन प्रवाहांची भूमी. जयंती आणि गोमती हे 2 परमपावन प्रवाह. आज जरी दुर्दैवानं यांना नाल्यांचं स्वरूप आलं असलं तरी या परमपावन प्रवाहांच्या मध्यभागी वसली आहे ती बेट द्वारका. भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या वधानंतर आपल्या 16 सहस्त्र स्त्रियांसह ज्या ठिकाणी आले आणि जिथं त्यांनी करवीरामध्ये वास्तव्य केलं ती भूमी म्हणजे आजची हुतात्मा पार्क अर्थात जुन्या काळातली सटवाईची बाग. त्यापूर्वी करवीर महात्म्य ग्रंथात या जागेचा उल्लेख मिळतो तो बेट द्वारका म्हणून. कालयवनाच्या वधाच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री आले. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे आपल्या 16 सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या निष्कृतीसाठी भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री आले. भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण परिवारासह ज्या ठिकाणी वास्तव्य केलं तो हा परिसर म्हणून ही बेट द्वारका. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं द्वारकाधीश स्वरूपाचं मंदिर आहे. त्यांच्या समोर असलेल्या या शिवलिंगाला लिंगेश्वर असं नाव आहे. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे गुणवती नावाची एक स्त्री रोज करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांचं दर्शन घेऊन त्यांचं नित्य पूजन करत असे. तिचा अंतकाळ जवळ आल्यानंतर शिवदूत तिला कैलासी न्यायला आले, परंतु आपला नित्यपूजेचा नियम सोडून आपण येणार नाही असं सांगितल्यानंतर त्या शिवदूतांनी करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांचं दर्शन एका ठिकाणी घडवेल अशा पुण्याईचं देणारं शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलं आणि तेच हे श्रीलिंगेश्वर महादेवाचं स्थान. या लिंगेश्वर महादेवाच्या दर्शनानं करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. साक्षात द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि लिंगेश्वर महादेव अशा हरिहराच्या भेटीचा योग या ठिकाणी घडतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे जयंती आणि गोमती हे 2 प्राचीन आणि पवित्र प्रवाह. आज जरी दुर्दैवानं आपण यांना नाल्याचं रूप दिलं असलं तरी या क्षेत्रातल्या या मंदिरामध्ये हा संगमेश्वर या नावानं महादेव विराजमान आहे. जयंती आणि गोमतीचा संगम हे केवळ 2 प्रवाहांचं मिलन नव्हे
तर देवांच्या 2 लीलांचं स्थान म्हणून या क्षेत्राला महत्व आहे. अशा या संगम स्थानावरती विराजमान संगमेश्वर महादेव या ठिकाणी श्री लिंगेश्वर महादेवाच्या शेजारी अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिराच्या शेजारी एका वटवृक्षाखाली सुंदर अशा ठिकाणी विराजमान होता. नुकताच काही काळापूर्वी इथल्या स्थानिक मंडळींच्या वतीनं या दोनही स्थानांचा जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि ही दोन्ही क्षेत्र आज परमपावन रूपात आणि दिव्य वैभवाच्या रूपात आपल्याला दर्शन देतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे करवीरामध्ये अगदी पाण्याच्या थेंबाप्रमाणे शिवाची स्थानं आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या शिवक्षेत्रांचा परिचय करून घेण्यासाठी हा थोडका कालावधी निश्चितच अपुरा आहे. या सर्व शिवक्षेत्रांचा परिचय करून घ्यायचं जर आपण ठरवलं तर रोजचा दिवसही अपुरा पडेल. अशा या शंकरांच्या मंदिरांच्या मांदियाळीनं सजलेलं हे करवीर शहर आणि या करवीर शहरातल्या प्राचीन शिवलिंगापैकी काही मोजक्या शिवलिंगांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला आहे. असंख्य अशा या शिवमंदिरांच्या मांदियाळीचा परिचय विस्तृत स्वरूपानं करून घेण्याचा योग नक्कीच यावा हीच त्या जगदीश्वर महादेवाकडे प्रार्थना.